फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी पूजा घर, माझं जे मंदिर आहे घरातलं ते ऑर्गनाइज करणार आहे। त्याच्या अगोदर मी क्लीनिंग करून घेणार आहे, डीप क्लीन करायचं आहे। तर प्रत्येक सणाच्या वेळी किंवा खूप दिवस झालेले असतील तर तेलाचे वगैरे डाग पडतात फरशीवरती आणि देवघराच्या भिंत्यांवरती, तर ते सगळं क्लीन करायचं आहे। तर मी अगोदर सगळे जे सामान आहे ते बाहेर काढून घेणार आहे देवघरातून, म्हणजे क्लीनिंग करायला सोपं जातं। तर हे जी देवाची भांडी आणि देव खालचा जो ड्रॉवर आहे आणि दोन्ही साईडला जे जागा आहे ते सगळं मी काढून घेणार आहे आणि मग पूर्ण देवघर आधी क्लीन करून घेणार आहे। तर इकडे सगळी भांडी, देवघरातली दिवे वगैरे आणि देव सगळं काढून इकडे आणलेलं आहे ओट्यावरती। आणि मी देव घासण्यासाठी नेहमी विम लिक्विड आणि पितांबरी वापरते आणि चांदीचे जे देव असतात ते घासण्यासाठी कोलगेट वापरते। जी भांडी समजा तांब्याची आहेत तर त्याला पितांबरी आणि चांदीच्यासाठी कोलगेट वापरते, जी व्हाईट कलरची असते ती। तर इकडे मी विम लिक्विड आणि जी पितांबरी आहे ते मिक्स करून घेते दोन्ही पण। विम लिक्विडमध्ये लिंबू असतं, तुम्ही हवं तर सेपरेट लिंबू वापरू शकता भांडी घासण्यासाठी। तर याच्यात लिंबू असतं म्हणून मी हे विम लिक्विड घेतलेलं आहे। याच्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतली आहे। आता हे सगळं भांड्यांना लावून ठेवणार आहे मी 1 तासभर, म्हणजे तासाभरानंतर स्वच्छ निघतात। आणि त्याच प्रकारे जे चांदीचे देव आहेत त्यांना पण कोलगेट लावून ठेवणार आहे। त्याच्यासाठी मी एक ब्रश यूज करते, नवीन ब्रश, आपण वापरलेला ब्रश नाही घ्यायचा। एक नवीन ब्रश सेपरेट देव घासण्यासाठीच ठेवलेला असतो आणि कोलगेट, तर ते लावून घेते आता। आणि लावल्यानंतर 1 तासभर तसंच ठेवणार आहे। इकडे आता मी घासून घेते कारण की अर्धा तास झालेला आहे। मी पितांबरी लावून ठेवली होती याला। तर हे बघा पटापट स्वच्छ निघतात आणि जी तारेची घासणी असते ती वापरली तर जास्त स्वच्छ होतात, जर जास्त काळी झाली असतील भांडी तर। ॲक्च्युली इकडे मी बोरचं पाणी असतं त्यामुळे जी तांब्याची भांडी असतात, चांदीची भांडी असतात ती जास्त लवकर काळपट दिसायला लागतात किंवा त्याच्यावरती जर ते पाणी राहिलं तर जास्त काळी पडतात। सो ते सारखे क्लीन करावी लागतात। रोज पूजेच्या वेळी रोजच्या रोज क्लीन केली तर जास्त काळी पडत नाहीत। तर इकडे आता मी सगळी भांडी घासून घेते आणि मग जे चांदीचे देव आहेत ते पण स्वच्छ करून घेणार आहे।
आता चांदीची सगळी भांडी जी आहेत ती घासून घेते आणि नेहमी देव घासल्यानंतर जेव्हा आपण पाण्यानं धुतो तर त्याच्यानंतर परत एकदा दूध वापरून दुधानं स्वच्छ देव जे आहेत ते धुवून घ्यायचे आणि मग पूजा मंदिरमध्ये ठेवायचे। नेहमी आमची आजी अशी सांगायची की देव घासल्यानंतर त्याला दुधानं आंघोळ घालायची आणि मग पाण्यानं परत घालायची। हे सगळे देव मी स्वच्छ केलेत आणि इकडे ठेवलेले आहेत, तर थोडे सुकेपर्यंत मग मी देवघरात लावून ठेवणार आहे। तर इकडे मी एका भांड्यामध्ये कोमट पाणी घेतलंय आणि त्यामध्ये व्हिम लिक्विड टाकलंय, कारण की देवघरात जे आहे तेलाचे वगैरे डाग पडलेले असतात तर त्यांना पटकन निघतं आणि मी फक्त वायपिंग करून घेणार आहे। तर स्विच बोर्डकडे पण थोडे काळे डाग पडतात आणि ही शेजारची जी भिंत आहे तिकडे पण तेलाचे थोडे डाग पडतात, तर ते सगळं क्लीन करणार आहे। आणि उजव्या बाजूला जी आहे ग्लास तर ती कॉलिननं क्लीन करणार आहे। तर आता सगळं जे खालचा जो काउंटर आहे तो पण घासून घेणार आहे। ॲक्च्युली तो ब्लॅक कलरचा ग्रीन कलरचा आहे, पण तो कलर इतका फ्रेश वाटत नाही, सो मी तिकडे एक आयडिया करणार आहे। थोडंसं वेगळं जे आहे तिकडे कवर टाकणार आहे, तर ते पण कसं लावायचं मी दाखवणार आहे। आता मी हे दरवाजे आहेत आणि ग्लास आहेत ते क्लीन करून घेते। तर सगळं जे आहे देवघर माझं साफ झालेलं आहे। वरती जाळ्या वगैरे नाही आहेत आणि माती वगैरे काही नाही आहे, सगळं पूर्ण मी क्लीन करते आहे आणि या दरवाजाच्या मागे पुढे सगळं कोपऱ्यातून वगैरे सगळं क्लीन करणार आहे। तर हा जो ग्रीन कलर आहे इथे जिथे देव मी ठेवते तो ग्रीन कलर थोडासा डल वाटतो आणि खराब पण झालाय तो काउंटर, सो मी इथे जे वॉल स्टिकर्स मी आणलेले होते त्यात एक वॉल स्टिकर व्हाईट कलरचं शिल्लक होतं तेच मी यूज करते आहे। तर ते कशा पद्धतीने लावायचं ते डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे किंवा आत्ता पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने लावायचं आहे। थोडं थोडं काढून प्रेस करत जायचं आहे आणि जेणेकरून बबल येणार नाहीत त्याचं लक्ष ठेवायचं, कारण की भिंतीवर लावायचं सोपं असतं पण इकडे मी खाली लावताना मला थोडं जड गेलेलं आहे लावायला, कारण की खाली बबल्स येत आहेत। तर तसंच थोडंसं काढून वगैरे मी प्रेस करत करत कट करून मापाचं बसवलेलं आहे आणि जे असं साईडला शिल्लक राहिलेलं असतं ते कटरनं कट करू शकतो आपण। मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं जे आहे कटरनं कट होतं ते। ते आता छोटासा स्पेस जो आहे तो राहिलेला आहे, तर त्या साईजचं मी थोडंसं कट करून घेते आणि लावायला खूप जड जातं इकडे, कारण की मी बऱ्याच ठिकाणी वॉलवर जे आहेत हे वॉल स्टिकर लावलेले आहेत पण इतकं त्रास होत नाही वॉलवर लावताना। खाली इथे लावताना थोडासा मला प्रॉब्लेम होतो आहे, तर कट करताना आणि लावताना थोडंसं जे आहे बबल येत आहेत, बाकी काही नाही।
खालचा जो बेस आहे तो तयार झाला आहे. आता मी जे देवाचं कापड आहे, वस्त्र आहे, ते घालून घेते. क्लिनिंगसाठी काढलेलं डेकोरेशनचं सामान आहे ते मी वॉश करून इकडे ठेवलेलं आहे सुकण्यासाठी. तर आमची आजी म्हणायची की देवांना घासून घासून पण इजा होते, तर आपण एवढ्या श्रद्धेने देवाची पूजा करतो, तर घासल्यानंतर सर्वात पहिले त्याला दुधानं आंघोळ घालायची आणि मग देवघरात ठेवायचे. तर मी इकडे दुधानं आंघोळ घालून मग पाण्यानं स्वच्छ करून परत इकडे देवघरात ठेवलेले आहेत. आता जे खालचं सेक्शन आहे ड्रॉवरचं ते साफ केलं आहे मी, आणि ड्रॉवर जे आहे ते पण खूप तेलकट झाले, तर ते पहिले घासून घेणार आहे. तर इकडे बघा हे स्वच्छ झालं आहे आता. तर हे थोडंसं सुकू द्यायचं आहे आणि मग सगळं सामान मी लावून घेते. तर सर्वात पहिले मी खाली पेपर घातला आहे आणि ऑर्गनायझेशनसाठी मी घरात जे होते माझ्याकडे अवेलेबल डब्बे किंवा बास्केट्स त्याच मी घेतल्यात. नवीन काही मी यूज करत नाही आहे, जे जुने डबे आहेत तेच रियूज केलेले आहेत. तर काही नाही, उदबत्तीच्या सगळ्या जे बॉक्स आहेत ते, आणि नैवेद्यासाठी आपण जे खडीसाखर किंवा तिळगुळ वगैरे वापरतो तो ते, रांगोळी, हळद कुंकू, अशाच सगळ्या गोष्टी आहेत याच्यात, कापूर वगैरे. तर ते सगळं ऑर्गनाईज करून घेते. म्हणजे सामान जेव्हा ऑर्गनाईज असतं तेव्हा पटकन सापडतं. एखाद्या वेळी आपल्याकडे वस्तू असते पण ते आपण आणत राहतो वरच्यावर आणि साचत राहतं, तरी आपल्याला माहीत पडत नाही की आपल्याकडे होती ती वस्तू. सो ऑर्गनाईज जर असेल तर आपल्या लक्षात येतं की किती सामान घरात आहे आणि किती आणण्याची गरज आहे. सो दिसतं ते सामान डोळ्यासमोर. ऑर्गनाईज नसेल तर सगळा पसारा होतो आणि मग मनी पण वेस्ट होतात. सो असं प्रत्येकच ठिकाणी होतं. ग्रॉसरी म्हणजे किराण्याचं जे आपलं सामान असतं त्या बाबतीत पण असं घडतं बऱ्याच वेळा. तर या बास्केट ज्या आहेत त्या मी संक्रांतीच्या वेळी आणलेल्या होत्या, त्याच मी आता रियूज करणार आहे. आणि सगळं आता क्लीन झालं आहे आणि हा जो ड्रॉवर आहे तो पण मी व्यवस्थित लावून ठेवला आहे. मी दाखवते इकडे काळे पेटे आणि कापूर आहे. हा खाली नाणी आहेत, जी नाणी पूजेसाठी लागतात, सुट्टी नाणी. आणि उदबत्तीचं एक एक्स्ट्राचं जे आहे ते स्टँड आहे, गंध वगैरे, आणि जे वाती, तुपाच्या वाती आणि तेलाच्या वाती, दोरे वगैरे जे काही असतं ते सगळे याच्यात आहे. आणि खाली जी ग्रीन कलरची पिशवी दाखवली त्यामध्ये हळद कुंकू, आपण जेव्हा देवाला जातो तेव्हा जे हळद कुंकू आणतो ते सगळे एका ठिकाणी ठेवले. इकडे रांगोळी आणि नैवेद्यासाठी ठेवलेले तिळगुळ आहेत, पुस्तकं आहेत देवाची, आणि हे सगळे वस्त्र आहेत देवाचे. खाली सगळे पूजेला लागणारच सामान आहे. फक्त मी डिस्ट्रीब्यूट करून व्यवस्थित ठेवलं आहे जेणेकरून पटकन वस्तू सापडेल. रोज वापरातली भांडी ठेवलेली आहेत आणि खाली जे आहे कधीतरी यूज होणाऱ्या वस्तू आहेत. त्याच्या माळा वगैरे मी धुवून ठेवल्या होत्या, त्या सुकल्यात. आता नेक्स्ट मॉर्निंग आहे तर हे सगळं लावून घेते. हे रात्रीच्या वेळी ही लाइटिंग अशा पद्धतीने दिसते.
सो अशा पद्धतीने माझं सगळं देवघर जे आहे क्लीन झालेलं आहे, ऑर्गनाइज झालेलं आहे आणि मी आत्ताच पूजा केली आहे गुढीपाडव्याची. सो त्यामुळेच मी डीप क्लिनिंग केलं होतं. तर ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंगचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हे जे 2 थाळ्या ठेवल्यात, तर एक नैवेद्याची आहे आणि एक उदबत्ती आणि दिव्यासाठी ठेवली आहे, जेणेकरून खालची फरशी खराब होत नाही. आणि अशा पद्धतीने वरती थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, वरती तोरण लावलेलं आहे. तर खूप प्रसन्न वाटतं घरात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.